नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. पारनेर तालुक्यातून एक मोठी बातमी हाती येते. वडझिरे गावातील इनाम वस्तीवर बिबट्या कोंबड्यांच्या खुराड्यात अडकल्याची पहाटेच्या वेळी घटना घडली आहे. शेतकरी लक्ष्मण नारायण दिघे यांच्या घरासमोरील कोंबड्यांच्या खुराड्यात पहाटेच्या वेळी दबक्या पावलाने बिबट्याने प्रवेश केला खरा, पण बिबट्याच्या वजनाने पिंजरा उलटण्याने दरवाजाच बंद झाला आणि लहान पिंजऱ्यात बिबट्या फसला. यावेळी कोंबड्या बिबट्याच्या डोक्यावर जाऊन बसल्या, पण अडकलेल्या बिबट्याचे काही चालेना. कोंबड्यांच्या आवाजामुळे शेतकरी घराबाहेर आले. पाहतात तर बिबट्या कोंबड्यांच्या खुराड्यात आणि कोंबड्या चक्क बिबट्याच्या डोक्यावरच बसल्या. याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी. पाहूया. वारकऱ्यांसाठी सरकारची आणखी एक भेट. पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या वाहनांना टोल माफी 3 ते 21 मी लक्ष्मण नारायण दिघे, मुक्काम पोस्ट वडझिरे, तालुका पारनेर. इथे इनाम वस्तीमध्ये शेतकरी आहे. तर ते पहाटे 4 वाजता कोंबड्यांचा थोडासा आरोड झाला, तेव्हा मी बाहेर आलो. तर बाहेर आल्यानंतर इकडं पाहतोय तर कोंबड्यांच्या जाळीमध्ये काय आरोड झाला, तर त्याच्यात पाहतोय ते वाघ त्याच्यामध्ये. हा, ते गुरं बिरं होती म्हणून ती गुरं आतमध्ये बांधली आणि ती आता ते जाळीत गुंतलेला आहे. जाळीत कस काय गुतला तो? जाळीमध्ये आता कस काय, ते जाळी खाली पडल्यामुळे तो खालून नव्हतं, त्याला तुटलेली जाळी, ते खालून घुसला तो, त्याला बाहेर निघता येईल. अशा पोझिशन मध्ये आहे ते. जनावरांचं जनावर होती ती आतमध्ये बांधली. वन विभागाला कळवलं? हो, फोन केलाय. कोण येत आहे? आता ते साहेब म्हणले येतोय, माणसं येतात. मग आता काय, बिबट्या साधारणतः किती दिवसापासून या परिसरात आहे? बिबट्या काय मग दिसते असं रातचरीच पाणी बिणी भरताना जाताना दिसतात. 1-2-4 वर्षापासून दिसतात. तसं काही शेळ्या मेंढ्यांवर हल्ले? शेळी पाठीमाग खाल्लेली ना आमची नाही, आमची शेजारी त्यांची संजू लंके म्हणून त्यांची. वन विभागाच्या लोकांनी काही दखल घेतली त्यावेळेला काय दखल घेतली, काय घेतली असं बहुतेक, का नाही काय सांगता नाही एवढं. आता वन विभागाचे लोक कधी येते? तर काय आता येतो म्हणलेत, मग आता कधी येते त्याचं काय सांगते. आता ते तो जाळीत गुंतलेला आहे म्हणून आम्ही सुरक्षित आहे, नाही तर आमच्यावरतीच त्यांनी हल्ला केला असता. वन विभाग काय मागणी आहे तुमच्याकडं? वन विभाग काय मागणी, असं जर फोन केला तर त्यांनी तातडीने तिथं येऊन हजर होणे, बा संरक्षण देणे, त्याचे काय असेल ते रीतसर कारवाई करणे त्यांनी. बिबट्यांचा बंदोबस्त? हा, बिबट्यांचा बंदोबस्त तेच